हा आता लग्नात थोडा गोंधळ झाला तेव्हा मला वाटलं होतं बहुतेक तुझा सगळा खर्च पाण्यात जातोय का काय, पण नाही, लगीन चांगलं झालं, स्थळ पण चांगलं मिळालं. हं? हा, पण शत्रुबायांसाठी काही खर्चच करावा लागला नाही. हं. अहो पण लग्नात तसा खर्च केला की, पण तो सगळा समीर रावांसाठी होता. शत्रुबायांसाठी कुठं काय खर्च करावा लागला. हा, तेव्हा आपलं मला वाटलं होतं की आज येताना तू त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन यायला पाहिजे होतं. ये छत्री, काय बोलतो कळतंय का तुला? अरे तेजू सारखी चांगली पोरगी आपल्या चिरंजीवांना बायको म्हणून मिळाली, अजून काय पाहिजे आपल्याला? जाऊ बापू, आम्हाला तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही. आता तुम्हालाच काही तुमच्या बहिणीसाठी प्रेमाने करायचं असेल तर आम्ही काय अडवणार. डॅडी मला जमल तसं जमल ते नक्की करीन. हा. छत्री काका बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. डॅडी, सूर्या तर त्याची नीट जबाबदारी पार पाडेल, पण काल कोणीतरी गफलत केली जबाबदारी पार पाडायला. म्हणजे नाही म्हणजे तेजूला मिळालेला आहेर कोणीतरी घेऊन गेलं. काय? कोण घेऊन गेलं? ए छत्री, शोधून काढ. काळजी करू नका, आम्ही देऊ ते पैसे. असं आहेर नेणं चुकीचं आहे. नाही नाही डॅडी, त्याची काही गरज नाहीये, कारण आहेर हा आपल्याच घरात आहे. हो, ते आतल्या रूम मध्ये ठेवलंय, म्हणजे चुकूनच आला असेल ना. पण डॅडी, मला काय वाटतं की आता ह्या लग्नाचा सगळा खर्च सूर्याने केलाय, तर आहेर पण त्यालाच मिळायला हवा ना. ए छत्री, इकडे कसं आलं ते पोत? मला म्हणजे ताबडतोब सगळ्याच्या सगळं जावई बापूंच्या हवाली करून टाक. सगळे आपण त्यातले काही पाहुणे आपले होते. आपले? अरे काही जण आपल्या ओळखीचे होते म्हणून काय ते आपले पाहुणे झाले का? अरे लग्न त्याच्या बहिणीचं होतं, ते पाहुणे बी त्याच्या घरचे होते सगळे, तर तो आयर बी त्यांचा आहे. देऊन टाक त्यांना, चाल. अहो डॅडी नको, अहो त्याची काहीच गरज नाही. हे बघा, तेजू आता ह्या घरची सून झाली, हे सगळं तिचंच आहे, त्यामुळं ना ते सगळे इथंच राहू दे डॅडी, नको मला काय. सूर्या, अरे डॅडींना कशाचीच कमी नाही, आणि ते आपल्या तेजूला काहीही कमी पडू देणार नाहीयेत. बघ, ह्या लग्नाचा सगळा खर्च तू केलाय सर, आहेर घे तेवढीच तुला मदत होईल. आणि तू हा आहेर घेतलास ना तर डॅडींनाही खूप बरं वाटेल. बघ, हे अगं धनु दीदी कसलं बरबट केलंय ते, त्याच्यात पीठ टाकी जरा, म्हणजे कोरडे होतील हात. इथं माझ्या घशाला कोरड पडली, तरी पण हे पीठ मळून होईना झालंय. काय बाप रे, 45,000. अगं ही तर खूप मोठी रक्कम जमली आहे. बघितलंस, आणि सूर्या ह्याला नको म्हणत होता. 45 आणि या भांड्यांचे मिळून 15,000 तर नक्कीच होतील, म्हणजे 60,000 झाले की इकडेच वहिनी. एवढे पैसे तर जमणारच होते. दादा म्हणतो ना तसंच असतं, आपण जे पेरतो तेच उगवतो. दादा आता सगळ्यांच्या लग्नात जाऊन एवढे मोठे मोठे आयर देतो, मग हे सगळं त्याची पिट्टम फाटच म्हणायची. सूर्या, हे घे. तुम्ही मागून आणलेत नाही, तुम्हीच ठेवा. अरे मागून आणलेत म्हणजे आपलेच आहेत हे. हो आपलीच होती, डॅडींकडून मागून आणली ना तुम्ही. बरं दिसतं का ते? तेजूचं सासर आहे आता ते. आपली एखादी गोष्ट त्यांना पटली नाही ना तर तेजूला ऐकून घ्यावं लागेल, आणि ते मला नाही आवडणार. असं होणार असेल तर सूर्या तू एक काम कर, मला ना इथे तू त्रास द्यायला सुरू कर. नाही म्हणजे मला त्रास होतोय हे बघून ते तेजूला तिथे त्रास देणार नाहीत ना. तुझं काय पण कशी बडबडतेस ग? तू काही बोलतोय सूर्या? अरे आहेर चुकून गेले होते म्हणून मागून आणलेत ना, आणि इतकं इमोशनल होऊन विचार करशील ना तर कायम नुकसानच करून घेशील. मग या बाकीच्या तिघींची लग्न कशी करशील रे?
दुकानात पण तू असाच व्यवहार करतोस का रे? तुळजा, दुकानात असतो तो व्यवहार आणि नात्यात असतं ते कर्तव्य. वा, छान. मग नात्यांची कर्तव्य तू एकट्यानेच पार पाडायची असं कुठे लिहून ठेवलंय का? ते बरं आहे की आपल्या दुकानातला सगळा हिशोब राजू बघते. नाहीतर तू प्रत्येक गिरायकाला बोलला असता, नंतर पैसे द्या, उद्या पैसे द्या. पण सूर्या, मी असं काही म्हणतच नाहीये की हे सगळे पैसे तू स्वतःसाठी वापर. तू एक काम कर ना, ह्या पैशांनी आपल्या तेजूसाठी छानसा दागिना बनव. नाही म्हणजे तिच्या अडीअडचणीला एक स्त्रीधन राहिलेला बरा ना. डॅडींकडे हे पैसे असते तर त्यांच्या तिजोरीतच पडून राहिले असते. पण आता आपल्या तेजूकडे एक ह्या पैशांनी दागिना बनेल बघ. बरोबर आहे तुळजा, यो आहेर तिचा आहे, आपण तिच्यासाठीच दागिना करूया. हे घे. आपण तेजूला तिच्या लग्नात दागिना केलाच की, पण शत्रूसाठी काहीच केलं नाही. आपण शत्रूसाठी काहीतरी केलं तर? काय गरज आहे? त्याच्याकडे काय कमी आहे जे आणखीन करून द्यायला? अरे तसं नाही, पण जावाई म्हणून काहीतरी मान असतो ना. हे बघ, मुळात म्हणजे मला असे जावाईच आवडत नाही जे सतत आपल्या सासरकडच्या माणसांकडून कशा ना कशाची तरी अपेक्षा ठेवत बसतात. आधीच इथे मुलांना मुली मिळत नाहीत लग्नाला, आणि त्यात तुमची कशी बशी लग्न झालीत, तर जरा सुधरा ना. हे बघ, डॅडीने दिवा घेऊन जरी शोधलं असतं ना, तरी आपल्या तेजूसारखी त्यांना मुलगी मिळालीच नसती. अगं हो तुळजा, पण भाऊ म्हणून मी कर्तव्यात कमी पडलो असं वाटेल नको ना डॅडींना. आपण तेजूसाठी करणार आणि घरच्या जावेला काहीच नाही, काय वाटेल डॅडींना? काही वाटत नाही, आणि तू नको फार याचा विचार करत बसू. आता कुठे एका बहिणीचं लग्न झाले आणि पुढे तुला 4-4 सोयरे सांभाळायचे. झोप आता, आणि शत्रूसाठी आपण काही करणार नाही आहोत. तुळजा, असा हट्ट करतेस बघ तू.